नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय हिरवं वांग। हे हिरवं वांग जे आहे ते भरून बनवायचं असतं। आपल्याला बाजारामध्ये अशाच पद्धतीचं पांढरं वांग पण मिळतं। आता आपल्याला हे वांग कापून घ्यायचं आहे। इथं आपल्याला वांग्याचे मधोमधनं छान असे काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हे वांग कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या आकाराचं कापायचं आहे त्या आकाराचं तुम्ही हे वांग कापू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे वांग कापून घ्यायचं आहे। तुम्हाला वांग्याचं देठ काढायचं असेल तर काढू शकता, नाहीतर असंच पण वांग तुम्ही बनवू शकता। इथे आपली पूर्ण वांगी छान अशी कापून झालेली आहे। वांगी कापल्यानंतर यामध्ये आळ्या बघणं हे पण महत्त्वाचं आहे। आता आपल्याला इथे वांगे बनवण्यासाठी काय काय मसाला लागतो तो पाहायचा आहे। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, आलं लसूणचा ठेचा, 1 चमचा घरगुती काळं तिखट, गरम मसाला, हळद आणि धना पावडर आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। इथे आपले मसाले छान असे एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण फक्त 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये आपला हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये छान असा दाबून भरून घ्यायचा आहे। जितका मसाला तुम्ही दाबून वांग्यामध्ये भरताल तितके आपले वांगे अतिशय भन्नाट असे लागतात। इथे मी अशाच पद्धतीने पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहे। इथे माझा पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे। आता मी वांग्याचे मंद 2 काप करून घेत आहे। तुम्हाला हे देठ काढायचं असेल तर तुम्ही ते देठ काढू शकता आणि वांगे तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर तुम्ही नाही कापले तरी चालेल। आता आपल्याला इथे फोडणी बनवण्यासाठी साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे। इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भरून घेतलेली वांगी घालून घ्यायची आहे। वांगे घातल्यानंतर आपण थोडंसं वांग्याला फिरवून घेणार आहोत आणि आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवताना त्यावरती आपल्याला साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान असं वांग वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। यावरचं झाकण काढून परत मी हे वांगे छान असे हलवून घेतलेली आहेत। इथे मी अलगद अशी चमच्यानं पण वांगी हलवून घेतलेली आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वांग्यातला मसाला बाहेर न निघाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे वांगे हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला वांगी शिजण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात। आपल्याला हे वांगे मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत। इथे मी परत 5 मिनिटासाठी ताटली झाकून ठेवलेली आहे। इथे आपले 5 मिनिटे झालेली आहेत। आपण ताटली काढून घेतलेली आहे। आता आपण हे वांगे परत असे चमच्यानं हलक्या हाताने हलवून घेणार आहोत। आपल्याला ही भाजी कमीत कमी पाणी वापरून बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही। इथे आपल्याला फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला परत यावरती झाकण ठेवायचं आहे। आता आपण झाकण काढून घेऊया आणि वांगी शिजली का नाही ते पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वांग्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आपला वांग्यामधला मसाला पण छान असा परतला गेलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले वांगी छान असे शिजून झालेली आहेत। हे वांग तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता। अतिशय भन्नाट असं हे वांग लागतं। नेहमी ते वांगे बनवण्यापेक्षा हे हिरवे वांगे पण तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।